खोतानू काम फत्ते झाला अशी का आग लावले की वासुदेव खोत का आता विजत नाही. काम फत्ते हो. 1000 रुपये तुम्हाला दिले. द्या. उद्या चालेल चालेल. निघा. येतो मी. तेव्हा तुझी दुनिया अशी कशी न्यार न्यार घडतया दर दिवशी. तेव्हा तुझी दुनिया काय हो? अशी. काय असं काय न्यारं घडलंय आज? आज सिद्ध झालंय हा वासुदेव माझ्यासारख्या हुशार माणसाचा चुलत भाऊ होऊच शकत नाही. लायकीच नाही त्याची. क्या हलक्या कानाचा आहे तो. काय झालं काय? कसं आहे बघ, म्हणजे मी तुझं ऐकतो की नाही, ऐकतो की नाही तुझं, पण तो वासुदेव तो सगळ्यांचाच ऐकतो. त्या गावकऱ्यांनी त्याला जे काही सांगितलं त्या सगळ्यावर त्याचा विश्वास बसलाय. चिडलाय स्वतःवर तो. लहानपणापासूनची त्याची ती खोड आहे. आम्ही काय करायचो, लहानपणी आम्हाला त्याच्याकडनं काही वस्तू हवी असली ना की आम्ही त्याला सांगायचं, हे वासुदेवा दे ना. नाही तुला नाही जमणार द्यायला. ऐका तुझी हिंमत आम्हाला द्यायची. त्याच्यानंतर तो लगेच त्याच्या हातातली जी काही वस्तू असेल ना ती आम्हाला द्यायचं. जाम लुटलाय मी त्याला लहानपणी. असं म्हणजे लहानपणापासून तुम्ही असेच आहात? तुला काय वाटलं तू आल्यापासून? त्या वासुदेवाचे असे काही कान भरलेत ना की तो आता वाड्यावर जाणारच नाही. आणि राजारामांनी सुद्धा शपथ घेतली आहे की वासुदेवाला घेतल्याशिवाय तोही वाड्यावर जाणार नाही. आता राजाराम आणि वासुदेव वाड्यावर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचे ते सरकार त्यांच्या खोलीतनं बाहेर येणार नाही. आणि हा व्यंकटेश काय वासुदेवाला वाड्यावर जाऊ देत नाही. कसं? मला नाही वाटत तो राजाराम काय वासुदेवाच्या नादाला लागणार नाही. वासुदेव येत नाही म्हणल्यावर राजाराम परत फिरतो की नाही वाड्यावर ते बघाच. कसा परतणार तो? अगं त्या राजारामनी शपथ घेतली आहे वासुदेवाला घेतल्याशिवाय वाड्यावर जाणार नाही तो. काय म्हणताय काय? मग आता मला सांग, सगळे गेल्यानंतर वाड्यावर राहणार कोण? त्या बायका आणि तो सतीश. आणि तो फॉरेन रिटर्न अजिंक्य आहे तो कोण? तो अजिंक्य. तो काय गावात राहत नाही. आणि तो जर का गावात राहिला तर हा व्यंकटेश त्याला घालवल्याशिवाय राहणार नाही. खरं की नाही? पण हा वार चुकून चालायचा नाही. वाड्यावरचा वार आहे, चुकावून चालणार नाही. वाड्यावरचे सगळे अधिकार आपल्याकडे यायला हवे. वाड्यावरची पुरुष मंडळी नाहीशी झाल्यावर वाड्यावर राहिलं कोण? व्यंकटेश खोत. एकदा सांगितलेलं काम करायचं म्हणजे अशी पुन्हा पुन्हा मारायची वेळ येणार नाही. कळलं? उद्याच्या उद्या ते काम फत्ते झालं पाहिजे. माझा जीव गेला तरी असलं विष कलवायचं काम नाही जमणार मला. अरे का नाही जमणार तुला? ती सावित्री काय तुझ्या नात्यामध्ये लागते काय? ते काय ना, उद्या सकाळी त्या सावित्रीच्या घरी जायचं, तिला भडकवायचं आणि तिला सांगायचं की गावातले सगळे लोक तुझ्या नवऱ्याबद्दल वाटेल तसं बडबडतात, छीतू छीतू करतात. कळलं काय? त्या व्यंकटेश खोताचं काम आहे, ते झालंच पाहिजे. हा तुम्ही करताय ना जे करायला हवं ते, इकडचं तिकडे. मग मला नका ना गुंतू असल्या कामांमध्ये. अरे काय बडबडते मला नकाला गुंतू असल्या कामामध्ये? त्या व्यंकटेश स्वतःची बायको बघ मनोरमा कसली फटाफट त्याला आयडिया देते. याला नाहीतर तू. मला नाही जमणार आहे असलं करायला. हे बघा माझ्या जागी मी बरोबर आहे. मला हजारांची उदाहरणं द्यायची गरज नाहीये. काय नको देऊ? काय नको देऊ ग? एवढंच काम सांगितलं त्याला एवढे तू आडे वेडे घेते काय? तू काय समजते तू स्वतःला? हो असं नका ना करू. त्या सावित्री सारख्या सरळ बाईच्या मनात तिच्या नवऱ्याबद्दल विष घालवणं नाही जमणार हो मला. खरंच नाही जमणार मला. काय जमणार का तुला? शपथ आहे तुम्हाला या देवाची, माझ्या अंगाला हात उगाराल तर. देवाला मध्ये आणते तू. कुठले नशिबाती धोंड आली माहित नाही.